हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी वरणफळ बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपण 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. डाळीला आता मी कुकरमध्ये ओतून घेते आणि पाणी ओतून काय करायचं आहे, चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर या डाळीमध्ये थोडीशी मूग डाळ मिक्स केली तरीही चालेल. हे पहा, आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ शिजण्यासाठी यामध्ये 2 ते 3 वाट्या मी पाणी घेतलेले आहे आणि त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. हे पहा, बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. त्यानंतर कुकरला आता आपण झाकण लावून गॅसवरती ठेवायचं आहे. 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहे, जेणेकरून डाळ ही पूर्णपणे शिजली पाहिजे. डाळ शिजेपर्यंत आपण वरणफळासाठी काय काय लागतं ते पाहूया. तर त्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, अर्धा चमचा, आणि ओवा घ्यायचा आहे. तर ओवा काय करायचा आहे, बारीक असा कुटून घातला तरी चालेल किंवा हाताने क्रश करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ओतून ह्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना याचा डो आपण काय करायचा आहे, एकदम टाईट असा मळायचा आहे. सॉफ्ट किंवा मऊ ठेवायचं नाही, कारण वरणफळं कट करत असताना ती एकमेकाला चिकटायची शक्यता असते. म्हणून याचा डो आपण टाईट ठेवायचा आहे. गव्हाच्या पिठाचा डो आता तयार झालेला आहे. तर त्याला आपण झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. आता ही आपली डाळ शिजलेली आहे. तर याला आपण थंड करायला ठेवूया. थंड होईपर्यंत आपण याचे काय करायचे आहेत, 2 ते 3 आपण गोळे बनवून घेऊया. बऱ्याचदा पदार्थ हा एकच असतो, पण प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावाने असं बोललं जातं. तर ह्या पदार्थाला वरणफळ असं आमच्या भागामध्ये बोलले जाते. तर तुमच्या भागामध्ये त्याला कोणत्या नावाने बोलवले जाते ते कमेंट करून नक्की सांगा. असे मी 3 गोळे आता बनवून घेतलेले आहेत. आता हे गोळे आपण काय करायचे आहे, लाटून घ्यायचे आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि हे गोळे आपण पिठावरती लाटायचे आहेत. आपण जशी चपाती बनवतो तशी ही बनवून घ्यायची आहे. थोडीशी मोठीच बनवायची आहे. हे पहा, चपातीच्या आकारासारखा आपण आकार बनवलेला आहे. थोडेसे पातळच करायचे आहे, जास्त जाड ठेवायचे नाही आहे. हे पहा, असे सर्व गोळे आपण लाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे, सुरीच्या साहाय्याने ह्याला कट करायला चालू करायचं आहे. पण कट करताना आपण चौकोनी अशा शेपमध्ये करायचे आहेत. हे पहा, तर ही अशी वरणफळी बनवण्यासाठी चपातीचे 2 ते 3 गोळे पुरेसे आहेत. 3 गोळ्यामध्ये वरणफळी अगदी पुरेशी होतात. असे चौकोनी शेपमध्ये आपण वरणफळं कट केलेले आहेत. म्हणजे जसे आपण शंकरपाळीला करतो ना, तसं करायचं आहे. आणि हे सर्व आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. हे एकमेकाला चिकटू नये म्हणून थोडंसं याच्यावरती पीठ भरवलं तरीही चालेल. तर याचा डो थोडा आपण टाईट ठेवला होता, तर त्यामुळे हे कसं एकमेकाला चिकटत नाही आहेत. जर हा सॉफ्ट किंवा मऊ केला तर हे एकमेकाला चिकटायची शक्यता असते. हे पहा, वरणफळ आता तयार झालेले आहेत. आता त्यानंतर कुकरची डाळ आता चांगली शिजलेली आहे. आता याला आपण फोडणी देऊया. तर आपण स्टीलची कढई वापरलेली आहे. तर यामध्ये बऱ्याचदा फोडणी करपायची शक्यता असते, म्हणून गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. तर यानंतर यामध्ये
2 चमचे तेल घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहे, अर्धा चमचा मोहरी आणि यानंतर यामध्ये खडे गरम मसाले घालायचे आहेत. तमालपत्र किंवा कढीपत्ता वापरला तरीही चालेल. 4 ते 5 बारीक चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मी ठेचलेला लसूण वापरलेला आहे किंवा आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल. तर यानंतर याला चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया आणि यामध्ये हिंग चिमूटभर घालायचं आहे. यानंतर शिजलेली डाळ यामध्ये मिक्स करायची आहे. अशा प्रकारे आपलं वरण तयार झालेलं आहे, म्हणून आपण याला वरणफळ बोलतो. यानंतर याला उकळी आल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, आपण हळद अर्धा चमचा घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर वरून कोथिंबीर घालायची आहे. आता याला आपण उकळी येऊ द्यायची आहे. वरणाला आता उकळी आलेली आहे. आता याच्यावरती आपण काय करायचं आहे, जी फळं बनवलेली आहेत ना ती घालायची आहेत. तर ही सोडताना आपण उकळीवरती सोडायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करूया आणि त्यानंतर ही फळं आपण सुट्टे सुट्टे करून सोडायचे आहेत आणि ही उकळीमध्ये सोडायचे आहेत. अशी आपण सर्व फळे यावरती सोडलेली आहेत. तर ही फळे काय होतात, शिजल्यानंतर वरती येतात. तर त्यावेळेला आपण ओळखायचं आहे की वरणफळं आपली चांगली शिजलेली आहेत. आता ह्याला आपण हाय फ्लेमवरती शिजवून घेऊया. ही पहा फळे कशी वरती आलेली आहेत. आता ही आपली वरणफळे चांगली शिजलेली आहेत. आता याला आपण काय करूया, गॅसची फ्लेम बंद करून सर्व करूया. आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.